नमस्कार मंडळी. जय जय रामकृष्ण हरी. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नाम हे कसं तारक आहे. ज्यावेळेस सीतामाईला आणण्याकरिता समुद्रावरती सेतू बांधण्यात आला त्यावेळेस नल आणि नील या दोघांना बोलवण्यात आले. असं झालं, त्यांना अभिमान झाला आणि तो बांधलेला अर्धा जो सेतू होता तो पाण्यामध्ये बुडाला. मग शेवटी हनुमंतरायांनी सांगितलं की आपण असं करूया की प्रत्येक दगडावरती माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं नाव लिहूया. आणि बघतात तर काय, ते हे राम नामाचे जे दगड आहेत ते समुद्रावरती तरायला लागले. आणि ही जी खबर आहे ही लंकेमध्ये पोहोचली. लंकेमध्ये पोहोचल्यानंतर रावणाला कळलं की राम नामाचे दगड हे तरतायत. मग शेवटी रावणाला देखील वाटलं की आपलं सामर्थ्य काय आहे हे आपल्या राक्षसांना कळलं पाहिजे. म्हणून सगळ्या राक्षसांना घेऊन रावण समुद्र तीरावरती गेला आणि एक मोठा दगड उचलून त्याच्या कानामध्ये पुटपुटायला लागला आणि तो दगड त्याने समुद्रामध्ये फेकून दिला. आणि बघताच काय, तर हा देखील दगड तरायला लागला महाराज. सगळ्या राक्षसांना वाटलं की आपल्या महाराजामध्ये किती श्रेष्ठत्व आहे. ही खबर मंदोदरी पर्यंत पोहोचली आणि मंदोदरी देखील रावणाला विचारायला लागली, महाराज हे असं कसं बरं घडलं. त्यावर रावण म्हणायला लागला, अगं माझ्या सामर्थ्यावरती शंका घेतेस. त्यावर मंदोदरी म्हणायला लागली, अहो तसं नाही, पण हे घडलं कसं याची उत्सुकता माझ्या मनात आहे, कृपया करून मला सांगा. शेवटी आपल्याला माहितीच आहे, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट यावरती कोणाचंच काही चालत नाही. शेवटी रावणाला देखील त्याच्या पत्नी समोर हार मानावीच लागली आणि खरं काय ते सांगावं लागलं. तो म्हणायला लागला, अगं मी दगड उचलला आणि त्याच्या कानात सांगितलं, हे बघ बाबा, तुला रामाची शपथ आहे, बुडू नको बरं का. हे सांगता क्षणीच तो जो दगड आहे तो समुद्रात तरायला लागला. एवढं या नामाचं श्रेष्ठत्व आहे. कारण की रामापेक्षा जास्त ताकद त्याच्या नामामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी तो अल्पमती काय वर्णो तुमचे गुण, उदकी तरले पाषाण ते महिमान नामाचे. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.